मिनिमाइज टू क्रिएट अ हॅपियर अँड हेल्दियर लाईफ म्हणजेच डिक्लटरिंग. नमस्कार मंडळी, मी रीना तुमचं स्वागत करते माझं जग या चॅनलमध्ये. आजचा विषय तुम्हाला कळालाच असेल. आपण बोलणार आहोत डिक्लटरिंग. सुरुवातीला जे वाक्य ऐकलं त्यातच खूप काही आहे की डिक्लटरिंग म्हणजे एखाद्या जागेवर आपल्याला नको असलेली वस्तू तिथून काढा, त्याच्याने तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्हाला ती जागा खूप क्लीन नीट मेंटेन करता येईल आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंदसुद्धा मिळेल आणि पॉझिटिव्ह वाइब्स तुम्हाला तिथून मिळतील. तर तसंच माझं या TV युनिटबद्दल झालं आहे. कंटिन्यू इथे माझा मुलगा खेळत असतो आणि खूप पसारा असतो ह्या जागेवर. तर मी विचार केला की हे TV युनिट मी डिक्लटर करणार आहे, पण मी हे रियूजसुद्धा करणार आहे. मी फक्त डिक्लटर ह्या जागेवरून करणार आहे. तर मी आता हे संपूर्ण जे काही ड्रॉवर्स आहेत ते मी रिकामे करते आहे. ते सुद्धा त्यातलं सामान मी सॉर्ट आऊट करणार आहे. आवश्यक तो सामान ठेवून बाकीचा डिक्लटर केला की मग काय होतं, आता दिवाळीची साफसफाई आहे म्हणून तर सगळेच लागले असणार. तर तुम्ही सुद्धा ही वस्तू आपल्याला परत कधीतरी लागेल, पण नक्की ती वस्तू तुम्हाला परत लागणार आहे का? तर ती लागत असेल तर ठेवा, नाही तर ते तुम्ही काढून टाका, नाहीतर जागा तरी चेंज करा त्या वस्तूची. कारण की कधीकधी आपण काय करतो ना, एका ठिकाणी खूप अशा वस्तू ठेवून देतो, बाजूबाजूला कबर्ड्स ठेवून देतो, आवश्यक नसताना खूप ते जागा आपण घेरून ठेवतो आणि त्यामुळे मग आपण जेव्हा तिथून जातो आपल्याला सारखं तिथे एकदम असं वाटतं की अरे बापरे काय हे किती बटबटीत. त्यापेक्षा डिक्लटर करा, वस्तू मोकळ्या करा, खूप सुटसुटीत बनवा आपलं घर, आवरायलाही सोपं होईल आणि पुढच्या वेळी आपण जेव्हा पण काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर आपल्याला कमीत कमी वेळेत चांगली जागा सजवता येईल. तर मी आज फक्त हा TV युनिट काढला आहे आणि याच्या खाली बघा, दर 3-4 दिवसांनी जरी मी क्लीन करत असली तरी पण इथे कंटिन्यू घाण साचत असते. त्यामुळे मला इथून नेहमी मी सोफ्याच्या समोरच असल्यामुळे काय व्हायचं ना, सोफ्यावर मी जास्तीत जास्त बसून असते. काम झालं की मी सोफ्यावर येते. तर मग आल्यानंतर निवांत वाटण्यापेक्षा ना नेगेटिव्हिटी जास्त येत होती. तर मग आज मी विचार केला हे रिमूव्हच करते, कारण की तिथे कमीत कमी सामान असेल तर मला मेंटेन ठेवणं इझी जाईल आणि त्यामुळे सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटेल घरात आल्यानंतर. सुरुवातीला आपण जेव्हा कोणती वस्तू डिक्लटर करतो 2-3 दिवस आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, पण तुम्ही नंतर हॅबिच्युअल झाल्याने तुम्हाला ते रिअलाईज पण होईल की अरे हो, आपण ही वस्तू इथून काढल्यामुळे आता खूप सुटसुटीत झालं आहे, सोयीस्कर झालं आहे आणि आवश्यक तेवढ्या वस्तू ठेवल्यात. आपल्याला कुठली महत्त्वाची वस्तू शोधायला सुद्धा कमीत कमी वेळ लागतो. तर मंडळी, होप तुम्हाला आवडलं असेल डिक्लटर हा विषय. तुमचं मत डिक्लटरिंगबद्दल काय आहे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल कमेंट सेक्शनमध्ये. आणि मी आता काय केलं ना, पूर्ण जेवढा तो एरिया आहे तिथे दुसरी वस्तू ठेवण्याच्या आधी पूर्ण स्वच्छ करून घेतलेलं आहे. ती ज्या काही वायर्स मला वाटतात एक्स्ट्रा खाली लोंबकळत आहेत त्यासुद्धा मी पूर्ण पॅक करून घेणार आहे. आणि तिथे एक मी छोटा आमचा एक टिपॉय म्हणता येईल तर तो मी तिथे ठेवणार आहे, कारण की तो सुद्धा एका कोपऱ्याला असतो, सेंटरला कधी ठेवलेला नसतो. तर मग मी विचार केला की त्या टेबलचा उपयोग TVच्या खाली म्हणजे ॲज अ TV युनिट म्हणून नक्कीच होईल एका साईडला पडण्यापेक्षा. आणि माझे मुलंसुद्धा खेळून आल्यानंतर मला हेल्प करत होते. तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना असं दिवाळीच्या साफसफाईमध्ये मदत करून घेऊ शकता. मी हा TV युनिट तिथे ठेवणार आहे. तर मंडळी, हा होता आजचा